लवकरच कर्जमाफी संदर्भात कार्यवाही सुरू होईल अशी प्रतिक्रिया मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। तर कर्जमाफीच्या निकषात बदल करा अशी मागणी शेतकरी नेते अजित नवले यांनी केली। आणि यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। हरभरा खरेदीला 29 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून खरेदीची मर्यादा 8.19 लाख टनांवरती आहे। उत्पादकांना मोठा दिलासा मिळतोय। कापसाने गाठला 10,000चा टप्पा। अकोट बाजार समितीमध्ये दररोज दरवाढीचा कल, दर आणखी वाढण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे। सोयाबीनच्या दराची 7,000कडे वाटचाल सुरू आहे। लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनची 7,874 क्विंटल आवक होऊन त्याला कमाल 6,797 रुपये तर किमान 6,275 रुपये तर सर्वसाधारण 6,500 रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे। युरोपमध्ये सोयाबीन आधारित जैवइंधन 2030 पर्यंत बंद असून युरोपियन युनियनचा निर्णय जागतिक सोयाबीन बाजारावरती परिणामाची शक्यता। काजूबीचा दर हा प्रति किलो 165 ते 170 रुपयांवरती। एल निनोचा संभाव्य फेरा तरी सुद्धा मजबूत उन्हाळी पेरा। धरणांमधील पाणीसाठा, जमिनीतील आर्द्रते देखील समाधानकारक आहे। आधी अनुदानाला मान्यता, त्यानंतर FECची स्थापना। नंदुरबारमधील एसओ कार्यालयाचा आणखी एक प्रताप, निलंबनाचा प्रस्ताव मंत्रालयामध्ये पडून। जादा युरिया विक्रीच्या 16,000 व्यवहाराची चौकशी। संशयास्पद विक्री प्रकरणी 768 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित। सांगोला परिसरामध्ये शेतकऱ्यांना गारपिटीचे अनुदान मिळणार। अनुदानासाठी शासनाच्या पोर्टलवरती याद्या अपलोड करण्याचे काम सुरू झालेले आहे। 6 मंडळ पात्र असून 4 मंडळ अपात्र ठरलेले आहे। जत तालुक्यामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढलेली असून पाणी टंचाईमुळे 3 गावांमध्ये टँकरची मागणी केली जाते। तलाव वाटलेले असून पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे। हयातीच्या दाखल्यासाठी हेलपाटे थांबणार। आता घरबसल्या प्रमाणपत्र सादर करता येणार। केंद्राच्या धर्तीवरती राज्यामध्ये आधुनिक प्रणाली सुरू। मान्सूनपूर्वी जोरदार एंट्री झालेली आहे। नाशिक जिल्ह्याला पुढील 48 तासांमध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला। उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। नदी बंधाऱ्यामध्ये आले पाणी, पण वीज गायब झाली। उन्हाच्या तडाख्याने पीक लागली करपायला, बिचारे शेतकरी झाले हतबल। वळवाचा पहिला पाऊस। आजऱ्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला असून शहरामध्ये हलक्या सरी। सावंतवाडीमध्ये घराचे छप्पर उडून शेजाराच्या घरावर पडले। आजही वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कोल्हापूर, साताऱ्यासह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला। नगर जिल्ह्यामध्ये 7.67 लाख हेक्टरवरती होणार खरीप पेरणी। कृषी विभागाचे नियोजन, सोयाबीन, कापसाचे क्षेत्र सुद्धा वाढणार। सिंधुदुर्गामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झालेला असून उकड्याने त्रस्त जनतेला दिलासा मिळतोय। मात्र बाजारपेठेमध्ये एकच तारांबळ उडालेली आहे। आंब्याच्या बागांच्या आता आयुष्य वाढणार। लखनौच्या CISH संस्थेचे पुनर्जीवन तंत्रज्ञान ठरते वरदान। कमी खर्चामध्ये घेता येणार दर्जेदार उत्पादन। प्रिनिंग मशीनचा वापर करून झाडांचे आयुष्य वाढणार। मान्सूनपूर्वीची जोरदार एंट्री। पोलादपूर, महाड, माथेरान, नेरळ, कर्जत, खापुलीला तडाखा बसला। आकाश काळवंडले, पारा घसरला, लोकांना मोठा दिलासा मिळाला। ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जाते। नवीन कामगार नियमावलीच्या मुद्द्यावरती हरकत मागवल्या। 45 दिवसांची मुदत। कामगार उद्योग संघटनांनी सहभाग नोंदवला। होर्मुझ उघडा, करार करा अन्यथा पुन्हा बॉम्ब हल्ले। ट्रम्प यांनी इशारा दिला। युद्ध थांबण्यासाठी अमेरिका, इराण करारच्या हालचाली सुरू झालेल्या आहे। निर्बंध शिथिल करण्याचाही सुद्धा प्रस्ताव दाखल करण्यात आला। शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शनपोटी कर्मचाऱ्यांना मिळणार। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली। बंगालमध्ये भाजप सरकारचा 9 मे रोजी शपथविधी पार पडणार। तसेच तमिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा। 23 दिवसांमध्ये 3.5 लाख टन हरभरा खरेदी करणार काय? नाफेड व NCCFच्या माध्यमामधून 58 दिवसांमध्ये 4.5 लाख टन खरेदी। हमी दरावरती प्रश्नचिन्ह निर्माण। वाशिमच्या तुरीची दिल्लीच्या बाजारामध्ये विक्री करण्यात आली। क्विंटल मागे 1000 रुपयाने अधिक नफा। राज्यावरती नैसर्गिक संकट। गारपिटीसह पारा चढणार। विदर्भातील तापमान ही 40ची पार तर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज।
तेल घसरले असून बाजाराला फोडणी. सेन्सेक्समध्ये 940 अंकांची झेप. अमेरिका इराण चर्चेतील प्रगतीचा परिणाम. भारतीय शेअर बाजारामध्ये तेजीचे वातावरण पसरले. डीएपी खताची पहिली रेक दाखवा. 1000 मेगाटन पुरवठा. 750 मेगाटन बफर स्टॉक करणार. कापसाला आतापर्यंतचा 9,500 रुपयांचा उच्चांकी दर मिळतोय. 8,000 ते 9,500 रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होते. विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. अवकाळीने नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना आस आहे. अकोलामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे गेल्या मार्चमध्ये अकोला जिल्ह्यातील 1,476 शेतकऱ्यांचे 975 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले असून यंदाचा खरीप हंगाम तोंडावरती असल्याने नुकसान भरपाई कधी मिळणार याबाबतची आज अकोला जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लागलेली आहे. 21 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये हर घर नलचे स्वप्न अदांतरी. पाणी टंचाईचे संकट गडद आहे. 300 कोटींची देयकी रखडल्याने जलजीवन मिशनची कामे ठप्प झालेली आहे. तूर हरभरा खरेदीस मुदतवाढ मिळालेली असून केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. हरभरा खरेदी 29 मेपर्यंत तर तूर खरेदी 31 मेपर्यंत सुरू. नाफेडमार्फत हरभरा विक्रीचे पैसे अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. प्रलंबित देय मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. नाफेड खरेदीचे चुकारे रखडले. शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये. सोयाबीनसाठी घरचा खजिना. 185 कोटींचा खर्च वाचणार. 1.54 लाख क्विंटल घरगुती बियाण्यांची तयारी. उगवण चाचणीनंतरचा पेरणीचा सल्ला. बदलत्या हवामानाचा परिणाम. गावरान आंब्याचा हंगाम लांबणार. बाजारामध्ये गावरान आंबा कमी प्रमाणामध्ये. पंढरीमधील द्राक्ष. चीन आणि मलेशियाला बेदाण्याची आवक वाढली तर दर घसरले. शेतकऱ्यांमध्ये काही खुशी तर कधी गम. द्राक्षाचा भाव पोहोचला 75 वरून 110 रुपयांपर्यंत. नीरा खोऱ्यामधील चारही धरणांमध्ये सध्या 15.441 टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये साठा जास्त असून विजयभावी ऊसासारखी नगदी पिके चढू लागली. पंढरपूर तालुक्यातील शेतकरी विजेसाठी हतबल झालेले असून पाण्याअभावी पिके सुकू लागली. अधिकारी जुमानेनात. कमी दाबाने आणि वारंवार होतोय वीजपुरवठा खंडित. शेतकऱ्याला भरपाई नाकारणे कंपनीला भोवलेले असून ग्राहक आयोगाची चपराक. करंजी येथील घटनेचा निकाल. खतासाठी इपॉस मशीनचा आग्रह. दिंडोरी येथे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. खाद्यपदार्थांचे दर हे 10 ते 15% वाढणार असून मालेगावी सिलेंडरची किंमत पोहोचली 3,100 रुपयांवरती. पुनद धरणामधून 1,000 क्युसेकने आवर्तन. 91 गावांची भागवणार तहान. वडवण देवळ्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार. 15 दिवसांमध्ये 750 दशलक्ष घनफूट पाणी. 314 उद्योजकांसोबत 14,015 कोटींचे करार झालेले असून 32,000 रोजगार होणार उपलब्ध. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार. इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणुकीचा ओघ. 6 मार्चला कर्जमाफीची घोषणा झालेली असून तरी 40,000 शेतकरी प्रतीक्षेमध्येच आहे. आधार प्रमाणीकरण तातडीने करण्याचे प्रशासनाचे आव्हान. अडद बाजारामध्ये येतोय 70% रंगीहून गहू. अवकाळी पावसाचा फटका बसतोय. रंगहीन गव्हाला भावही कमी. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांचा माल बाजारामध्ये विकल्यानंतर नाफेडची खरेदीला मुदतवाढ मिळते. काही शेतकऱ्यांनी विकला तर काहींनी सांभाळला. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पडली अडगडीमध्ये. नोंदणी केलेले 306 लाभार्थी अजून सुद्धा प्रतीक्षेमध्येच आहे. रेशनसाठी गरिबांच्या नशिबी उन्हाचे चटकेच असून 3 महिन्यांचे धान्य एप्रिलमध्ये देण्याची शासनाकडून घोषणा हवेमध्येच विरली. 8 पुनर्वसित गावांच्या विकासासाठी 16.60 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. निधीचा बांधकामासाठी उपयोग होणार. 2020च्या पीक विम्यावरती आता पुढची सुनावणी ही अंतिमच ठरणार. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. महारेशीम अभियानातून आर्थिक समृद्धीची संधी प्राप्त झालेली आहे. रेशीम विभागाला 1900 एकराचे उद्दिष्ट. डोळ्यादेखतच करपतोय हुकमी ऊस. बळीराजा हवालदिल झालेला असून बलसपूर परिसरामध्ये दुष्काळाच्या झळा बसताय. शेतकऱ्यांचे डोळे पाणावलेले आहे. खरीपाच्या उंबरठ्यावरती 1,581 कोटीचे उद्दिष्ट आहे. वेळेमध्ये पीक कर्ज मिळाले तरच बळीराजाला आधार मिळणार. 1,68,856 शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचे नियोजन आहे. जिल्हा प्रशासनाच्या बैठकीमध्ये ठरले उद्दिष्ट. फुलांचे दर हे दुपटीने वाढलेले आहे. लग्न सोहळ्यांच्या हारांना फटका बसतोय. हाराचे दर 500 ते 1,000 रुपयांनी वाढलेले आहे.
बावनथडीच्या कालव्यामध्ये उड्या मारण्यात आल्या. प्रकल्पग्रस्तांचा संताप उफाळलेला आहे. अनर्थ टाळण्यासाठी पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. भर उन्हामध्ये सिद्धकेसा येथे पाणी रोको आंदोलन. भंडारा जिल्ह्यामध्ये कुठे वादळाचा तडाखा बसतोय तर कुठे पडल्या गारा. नगर परिषदेचा नरेगाचा प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षा आहे. शासन मंजुरी मिळाल्यास ग्रामस्थांना मिळणार रोजगार. वादळाचा तडाखा बसतोय. झाडे उन्मळून पडली. रहदारी ठप्प झालेली आहे. भामरागडला मोठे नुकसान झालेले असून वीज पुरवठा सुद्धा झालाय खंडित. अवकाळी पाऊस गारपिटीने केले 1389 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. गोरेगाव तालुक्याला बसला सर्वाधिक फटका. शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला. खरीपामध्ये बियाण्यांची टंचाई होणार नाही याची काळजी घ्या. इंद्रनील नाईक म्हणाले. खरीप हंगामपूर्व आढावा बैठक. 56,946 क्विंटल बियाण्यांची मागणी. गोरेगाव परिसरामध्ये झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1,20,000 रुपये नुकसान भरपाई द्या. जितेंद्र कुमार कटरे यांची मागणी करण्यात आली. गारपीट अवकाळी पावसाने मोठे नुकसान झालेले आहे. अखेर चना खरेदीची कोंडी फुटलेली असून नाफेडकडून मिळाली मुदतवाढ. 29 मे पर्यंत राहणार खरेदी सुरू. अचानक खरेदी बंद केल्याने व्यक्त करण्यात आला होता संताप. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके. शिक्षण विभागाने नोंदवली मागणी. बालभारतीकडून मे महिन्यामध्ये होणार वाहतूक. आता पैशांची लूट थांबणार. QR कोडवरतीच दत्तकपत्र. यवतमाळच्या प्रयोगाची राज्यामध्ये अंमलबजावणी. अभिप्राय नोंदवता येणार. मान्सूनपूर्व खरीपाच्या कामांना आलाय वेग. मृग नक्षत्र 30 दिवसांवरती. अक्षय तृतीयापासून लगबग सुरू होणार. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शनपोटी मिळणार. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. योजनेचे प्रमुख उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्याची माहिती तुम्ही येथे बघू शकता. राज्यातील 517 दुय्यम निबंधक कार्यालयाचे आधुनिकीकरण. नोंदणी प्रक्रिया अधिक जलद करण्यात आली. पारदर्शक व नागरिक केंद्रीय होण्यास मदत होणार. म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्यांसाठी 75% अनुदान मिळणार. सध्या महाडीबीटीला तांत्रिक अडचण आल्याने अंमलबजावणी नाही. जलसंकट. 49 धरणांमध्ये केवळ 43% पाणी आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये 8% घट झालेली आहे. दापोली, खेड, लांजा तालुक्यामध्ये तीव्र टंचाई आहे. 3 मध्यम प्रकल्पांमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणी. सांगली जिल्ह्यामध्ये एसटीच्या NCMC कार्डसाठी अधिकृत केंद्रावरती प्रवाशांच्या लुटीचा बाजार. कार्डसाठी 199 ऐवजी 250 ते 400 रुपयांपर्यंत शुल्क. केंद्र चालकांवर नाही नियंत्रण. प्रवाशांना नाहक भुर्दंड. विसापूर भागामध्ये तलाव कोरडे असून टंचाईच्या झळा बसताय. शेतकऱ्यांना आरफळ योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा आहे. आगीचे 17 थांबेना. पारोडा, एरंडोल तालुक्यात सुद्धा नुकसान झालेले आहे. मका पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून शेतकरी हवालदिल झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. ब्राह्मणपुरी परिसरामध्ये यंदा सुद्धा शेतकऱ्यांची पपईला पसंती मिळते. लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग असून 20 मे पर्यंत पूर्ण. गाळमुक्त धरण अभियानामुळे जलसाठवण क्षमता वाढणार. तळोदा तालुक्यामध्ये 3 लघुसिंचन प्रकल्पांचे खोलीकरण. शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा दिलासा मिळतोय. कुकडी प्रकल्पामध्ये 5.5 TMC पाणी. तर फळबागा पिके धोक्यामध्ये सापडलेले आहे. येडगाव धरणातून सोडण्यात येणारे आवर्तन तांत्रिक अडचणीमध्ये. टेलकडील शेतकरी वंचित. राज्यामध्ये 3,800 वनपट्टेधारक शेतकऱ्यांनीच केली ॲग्रिस्टेक नोंदणी. कृषी योजनांसाठी बंधनकारक. फार्मर ID नोंदणीचे महत्त्व समजून द्यावे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.